गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी तुम्हाला 2021 ची एक प्रश्नपत्रिका दिली होती मराठी, पेपर 1. आता पेपर 1 पेपर 2 दोघांनी बघा, कारण प्रश्नपत्रिका ही सारखीच असते. बघा, ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठी निवडली, बघा इथे सूचना दिलेली असते, परीक्षार्थ्यांनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्या विद्यार्थ्यांनी 91 ते 120 ची उत्तरे द्यावी. जर तुम्ही मराठी पहिल्या क्रमांकाला घेतली तर 91 ते 120 या प्रश्नांची उत्तरे द्यावी, आणि जर विद्यार्थ्यांनी मराठी 2 घेतली असेल तर त्यांनी 120 ते 150 ची उत्तर द्यावी लागतात, म्हणजे सोडावी लागतात. आता आपण 91 ते 120 काल तुम्ही वाचलं असेल उतारा वगैरे, आज मी तुम्हाला उत्तर त्यांचं विश्लेषण देणार आहे. आता इथे उतारा दिलेला, ह्या उतारा पूर्ण जे कलावंत आहे त्या कलावंतांसंदर्भात हा उतारा दिलाय. तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचण्याची सवय आतापासून लावा, म्हणजे जेणेकरून परीक्षेला पण तुमचा वेग चांगला ठरेल. आता या उतार्यामध्ये काय दिले बघा, 91 ते 120 म्हणजे 91 ते 120 जे प्रश्न आहेत, हे काय दिलेले, उतारा असेल, कविता असेल, अध्यापनशास्त्र असेल. पण या उतार्यावर मध्ये पुढील उतारा वाचा आणि 91 ते 99 म्हणजे 91 ते 99 म्हणजे 9 प्रश्न काय दिलेले उतार्यावर दिलेले हे आपण इथे बघणार आहोत. आता पहिला प्रश्न म्हणजे 91वा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा. सगळ्यात पहिले तुम्ही पण उतारा वाचताना पहिले उतारा नाही वाचायचा, पहिले प्रश्न वाचायचे, प्रश्न वाचून उतार्यावर जायचं. 91 सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही. बघा, सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कशाची तमा बाळगली नाही, तर बघा इथे लगेच तुम्ही उतार्यावर जा. इथे तुम्हाला बघा, निर्मितीचा सृजनशीलतेचा एक भाग म्हणून बघा, क्षण पकडण्या आसुसणाऱ्या कलावंतांची भौतिक सुखांची काय, बघा भौतिक सुखांची काय केली, पर्वा केली नाही. भौतिक सुखांची बघा, इथे उत्तर मिळालं का नाही, म्हणजे इथे काय दिलेले, भौतिक सुख जे आहे त्याची तमा बाळगली नाही. काय केली, भौतिक सुख आहेत. आता मी प्रत्येक वेळा उतार्यावर जात नाही, तुम्हाला फक्त काय दिलं, भौतिक सुख, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला उतारा वाचायचा आहे. आता लगेच त्याच्यानंतर 92 प्रश्न बघा, वरील उतार्यात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य आधारलेखित केलेले. बघा, वरील जो उतारा दिलेला आहे, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर अभ्यासला तर काय दिलं, जे कलावंत आहेत, जे सर्जनशील कलावंत आहेत, या कलावंतांचं काय दिलेले वैशिष्ट्य याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 93 बघा, एकदम सोपे प्रश्न. प्रश्न 93 तुम्हाला व्याकरणावर आधारित आहे. आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे? आपल्याला माहिती आहे कशाचं आहे, भावनावाचक नाम आहे. काय आहे, भावनावाचक नाम आहेत, म्हणजे ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न 94 व्यापक शब्दाचा विरुद्ध शब्द सुद्धा. व्यापकचा विरुद्ध शब्द काय होईल, व्याकुळ होईल, संकुचित होईल, व्यस्त चलन संयुक्त होईल, तर काय होतं, संकुचित. संकुचितला व्यापकचं काय आहे, संकुचित, म्हणजे काय, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. काय आहे, ऑप्शन 2 व्यापकचं काय, संकुचित हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न बघा 95 प्रश्न काय म्हणतो, समाजाकडून कलावंतांनी, बघा म्हणजे आता पूर्वी अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका यायची, आता एका खाली एक येतात. समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. बघा, जे कलाकार होते, जे कलावंत होते, त्यांना समाजाकडून कसा प्रतिसाद मिळाला, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. कसा प्रतिसाद मिळाला. चौथा बघा काय दिलेलं आहे, तुम्ही जर उतारा वाचला असेल, आणतोन स्तुती करणारा तर कधी खरपूस समाचार, हा काय केला, असा पद्धतीचा काय मिळाला, त्यांना प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर 96 लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कृत झाले. बघा, आता लेखकाने जे मत मांडलेले, समाजाचं राहणीमान कशामुळे झालं, तर कशामुळे झालं, जे कलावंत होते या कलावंतांमुळे झालं, म्हणजे ऑप्शन 2 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 97 बघा, प्रश्न 97 बघा, मानवी इतिहास पुढे नेण्याची कलावंतांना काय केलं. बघा, मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केलं. आता कलावंतांनी काय केलं, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर वाचलं असेल, अजरामर कलाकृती सादर केल्या. काय केलं त्यांनी, अजरामर कलाकृती सादर केल्या. आणि 98 प्रश्न बघा, संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी, बघा 98वा प्रश्न काय म्हणतो, संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसामध्ये संवाद निर्माण होत असे. कोणत्या माध्यमातून माणसामध्ये संवाद निर्माण होत असे, तर विविध कलांच्या माध्यमातून काय होते, माणसामध्ये संवाद निर्माण होत असे. आता त्याच्यानंतर प्रश्न 99 बघा, प्रश्न 99 काळजीपूर्वक तुम्ही बघा. आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा. आसुसणे म्हणजे काय म्हणतो आपण,
तीव्र इच्छा असणे, काय इच्छा असणे, मला ते असं वाटत आहे, असं म्हणजे मला ते इच्छा असणे वाटत, काय तीव्र इच्छा, काय दिलेले तीव्र इच्छा वाटणे. आता बघा 9 प्रश्न तुमचे उतार्यावर संपले. जर आता किती सोपा उतारा होता, झाले ना 9 पैकी 9 मार्क तुमचे. आता पुढे तुम्हाला एक कविता दिलेली, त्यांनी काय दिलेली, कविता दिलेली, सूचना वाचत चालायची. हा सूचना काय दिलेली, पुढील कविता वाचा आणि 100 ते 105 साठी योग्य पर्याय लिहा. म्हणजे बघा तुम्ही 91 ते 91 ते 109 मध्ये तुम्ही काय 91 ते 99 मध्ये उतारा सोडवला. आता कविता आलेली, आता कवितेमध्ये 100 ते 105 मधील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कशावर द्यायचे आहेत, कविता वाचून द्यायचे आहेत. आता आपण पहिला प्रश्न बघू कवितेचा. हाव या शब्दाचा समानार्थी आशय कोणता? आता हाव कशाला म्हणतो आपण? आता प्रश्न 100वा, हाव कशासाठी? हावला काय म्हणतो, लोभ म्हटलं जातं. काय लोभ? हात म्हटलं जाईल का, हित का लोह? तर हाव ह्या शब्दाचा समानार्थी आशय कोणता? तर लोभ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 91 बघा, कवित्रेच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? म्हणजे कविता जी वाचली त्या कवितेमध्ये आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? काय करतो माणूस? कृतज्ञता करतो. काय करतो? कृतज्ञता, नाही सॉरी, हावरटपणा, सॉरी काय, हावरटपणा करतो. जर तुम्ही कविता पूर्णपणे जर वाचली असेल तर माणूस काय करतो? हावरटपणा करतो. काय करतो? हावरटपणा. आपला मतलब साध्य करण्यासाठी, मतलब साध्य करणे, मतलब साध्य करणे म्हणजे हावरटपणा करणे, मतलब साध्य करणे म्हणजे हावरटपणा करणे. त्याच्यानंतर प्रश्न 102 बघा, प्रश्न 102 बघा, माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवित्रेने व्यक्त केली? जर तुम्ही कविता पूर्णपणे वाचली तर कोणती काय म्हटलं जातं, साधी अपेक्षा कोणती केली? सगळ्यात महत्वाचं, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेले, माणसासारखे वागण्याची काय केलेली, माणसासारखे वागण्याची. त्याच्यानंतर प्रश्न 103, माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असे कवित्रेला वाटतं? कवितेमध्ये आलेले, तुम्ही कविता वाचली असेल, माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवित्रेला वाटतं? गोठ्यातली जनावर कोण आहेत? म्हणजे गोठ्यातली जनावर, म्हणजे आता वास्तविक परिस्थिती पण तशीच झाली, म्हणजे माणसापेक्षा गोठ्यातली जनावरच बरी, आपण सहज बनतो. कारण माणसा आता बहिणाबाई चौधरींची एक आहे ना कविता, माणसा रे माणसा तू कसा माणसाचा झाला कानूस. म्हणजे त्याच पद्धतीने कवितेने म्हटले का गोठ्यातली जनावर काय आहेत, अच्छा माणसापेक्षा पण काय आहेत, चांगली आहेत. त्याच्यानंतर 104, माणसाची कोणती वृत्ती कवित्रेला चांगली नाही वाटत? बघा माणसाची जी कोणती वृत्ती ती कवित्रेला चांगली वाटत नाही, अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर सगळ्यात महत्वाचं काय म्हटलं, जी नियत आहे माणसाची. कारण माहितीये माणसाची नियत चांगली नाही म्हणून काय ते माणूस चांगला नाहीये. आता शेवटचा कवित्रेवर प्रश्न, सामान्य बघा, सामान्य नाम नसलेला, बघा सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. आता सामान्य नाम नसलेला पर्याय शोधायला लावलेला आहे. काय म्हटलंय बघा, आता तुम्हाला माहितीये सामान्य नाम म्हणजे काय, गाय काय झालं, सामान्य नाम. कुठली गाय कळाली का? म्हैस काय झालं, सामान्य नाम. कुठली म्हैस कळाली का? कुत्रा कळाला का? काळा पांढरा? अजिबात नाही. म्हणजे कुत्रा पण सामान्य नाम, म्हैस कोणती सांगितली, भुरी वगैरे काय म्हटलं का? गाय पण कोणती म्हटलं? अजिबात नाही. म्हणजे हे तिघ काय झाले, हे सामान्य नाम आहे. पण इनाम काय आहे? इनाम म्हणजे एक विषय, इनाम विशेष नाम मध्ये झालं इनाम. बरोबर आहे का नाही? म्हणजे उदाहरणार्थ, म्हणजे पहिलं ऑप्शन काय झालं, हे सामान्य नामाचं नाहीये. आता तुम्हाला अध्यापन शास्त्र विचारलंय, काय विचारलंय? अध्यापन शास्त्र. आता अध्यापन शास्त्र आलं तर तुमचा आवडता विषय आला. आता अध्यापन शास्त्र प्रश्न बघा, इथे सूचना दिलेली 107 ते 120 या प्रश्नाची उत्तर द्यावी. आता कविता संपली, उतारा संपला, आता अध्यापन शास्त्र काय झालं, तुमचं सुरुवात झालं. आता अध्यापन शास्त्रावर जे प्रश्न येतात ते प्रश्न मी तुम्हाला कशा पद्धतीने सोडवले जातात हे तर मी काळजीपूर्वक तुम्हाला समजवले. आता फक्त आपण अध्यापन शास्त्र वाचत जाऊ, तुमचे उत्तर आपोआप. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? म्हणजे तुम्हाला व्याकरण शिकवायचं, कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? पहिले म्हटलं व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरण देणे. डायरेक्ट नियम सांगून चालतील का? तर अजिबात नाही. भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे, म्हणजे विद्यार्थी भाषांतर किंवा बोलत असेल त्यावेळेला व्याकरणाचे नियम, थांब याला विशेष नाम म्हणतात, चालणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 पण चुकीचं आहे. व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे, डायरेक्ट व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकून चालेल का? तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलं, संदर्भ देऊन व्याकरणाचे जे नियम आहेत त्याचा काय केला पाहिजे, उलगडा करून दाखवला पाहिजे. म्हणजे संदर्भ, उदाहरणं देऊन. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं विशेष नाम म्हणजे काय रे, म्हणजे उदाहरणार्थ
काळी म्हैस, म्हैस कोणती? काळी, म्हणजे विशेष बोध झाला का नाही, म्हणजे याला विशेष नाम म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचा व्याकरणिक नियमाचा उलगडा करून दाखवणे. त्याच्यानंतर प्रश्न 107 बघा, सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाचा आहे? कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे? वायगोस्की याने सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? वायगोस्की. आपण हा खूप वेळा हा प्रश्न अभ्यासून झाला. वायगोस्की याने सांगितलं होतं. 107. त्याच्यानंतर प्रश्न 108 बघा, 108 काय म्हणतो? काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. प्रश्न 108 भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? आता भाषा आत्मसात करायची कोणती बाब मदतरूप ठरते? पहिलं म्हटले बोलण्याची फारशी संधी नसलेलं कुटुंब. जर तिथे बोललं जात नाही तर भाषा आत्मसात होणार नाही. पहिलं ऑप्शन बाहेर झालं. परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. बरोबर, जास्त माणसं जर एकमेकाशी बोलत असेल तर साहजिकच आपण काय करतो? आत्मसात करू शकतो. मुलांना योग्य वाक्य, उच्चार आणि यांची पुनरावृत्ती करण्यात अजिबात नाही, आणि इतर मुलांसोबत खेळण्यात तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे का ज्या घरामध्ये अजून पण बघा, जी मोठी कुटुंब असतात तेथील मुलं लवकर बोलकी असतात, आणि जे कुटुंब लहान असतं त्या लहान कुटुंबामधील लवकर भाषा विकास होत नाही, कारण त्यांच्या कानावर जास्त शब्द पडत नाही. म्हणून ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 109 काय म्हणतोय बघा, प्रश्न 109 काळजीपूर्वक सगळ्यांनी समजून घ्या. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा कुठे आत्मसात होईल नैसर्गिकरित्या? एका वेळेस फक्त एकच भाषा बोला, अजिबात नाही. सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. आता बघा, आपल्याकडे मराठी पण हिंदी पण काय झालं तरी आपण आत्मसात करून घेतली का नाही? आणि फक्त लिखित संचार अजिबात नाही. भाषेची व्याकरणिक संरचना तर काय, सभोवतालच्या वातावरणात ज्या पण भाषा असेल, किती जरी भाषा असेल तर आपण नैसर्गिक पद्धतीने काय करू शकतो? आत्मसात करू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न 110 काळजीपूर्वक समजून घ्या. संहिताच्या वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची? आता संहिता वाचन यामध्ये काय महत्वाचं असतं? संहितेचा प्रत्येक शब्द वाचणे. आता समजा तुम्ही उतारा प्रत्येक शब्द वाचला, विरामचिन्ह वाचले, संहितेचा अर्थ लावणे आणि योग्य उच्चारांसह वाचणे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं उतारा वाचत असताना तुम्हाला फक्त प्रत्येक शब्द वाचणं महत्वाचं आहे का, विरामचिन्हावर भर देणं महत्वाचं आहे का? सगळ्यात महत्वाचं तो उतार्यामध्ये काय म्हटलेलं आहे तो अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे संहिता वाचत असताना काय महत्वाचं असतं? तिचा अर्थ महत्वाचा असतो. त्याच्यानंतर प्रश्न 11 111 प्रश्न 111 पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? काय म्हटलंय? पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? मी तुम्हाला भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट सांगितलं होतं. श्रवण, भाषण, लेखन, वाचन हे काय भाषा शिक्षणाचे पहिले प्राथमिक उद्दिष्ट आहेत. आता समजून वाचण्याची क्षमता म्हणजे वाचन, विचार मांडणं आहे का? तर अजिबात नाही. जे ऐकलं म्हणजे ऐकणे, श्रवण जे ऐकलं म्हणजे समजण्याचे म्हणजे श्रवण झालं, आणि सुसंगत लेखन. सगळ्यात महत्वाचं विचार मांडण्याचं हे भाषा शिक्षणाचं काय झालं? उद्दिष्ट नाही, पुढचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 112 ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? ध्वनिशास्त्रीय जागरूकता. आता ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कशाशी आहे? श्रवणशी आहे का, संभाषणशी आहे, वाचनशी आहे का, लेखनाशी का? तर सगळ्यात महत्वाचं ध्वनिशास्त्रीय जागरूकता याचा संबंध कशाशी? वाचन प्रकारशी असतो. कारण उदाहरणार्थ समजा हा शब्द अ लिहिलाय, काय लिहिलंय? अ लिहिलाय. पण जेव्हा तुम्ही हा शब्द वाचणार त्यावेळेला तुम्ही जागृत पाहिजे का नाही, याला अ म्हणतात का नाही. जर तुम्हाला ध्वनिशास्त्र माहित नसेल म्हणजे जागरूक नसणार तर हा शब्दाचा तुम्हाला अर्थ कळेल का? अजिबात कळणार नाही. पण श्रवण प्रक्रियेमध्ये तुम्ही आपण झोपून जरी घेतलं तरी अ म्हटलं तरी तो ऐकू येईल. म्हणजे जागरूकतेचा संबंध कुठे आहे का, जर हा सिम्बॉल आहे, असा सिम्बॉल आहे, याला अच म्हणतात, याला म्हटलं जातं जागरूकता. काय म्हटलं जाईल? जागरूकतेशी संबंध आहे. त्याच्यानंतर 113 नॉन चॉमस्कीच्या मते भाषा संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मजात असते? आता मुलांमध्ये जन्मजात काय असतं आपण बघितलं होतं. काय असते? आत्मसात करण्याची, भाषा आत्मसात करण्याची वृत्ती ही लहान मुलांमध्ये असते, म्हणजे आपल्यामध्ये पण आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर 114 प्रश्न बघा, 114 प्रश्न काळजीपूर्वक. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवली गेली पाहिजे? आता भाषिक कौशल्य कशी शिकवली पाहिजे? अनुकरणातून, एकेकीपणे, सविस्तरपणे आणि समग्रपणे. आपण बघितलं होतं का एक कौशल्य समग्रपणे शिकवली पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर प्रश्न 115 बघा, प्रश्न 115 शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून काय साध्य करू इच्छिते? बघितलेत ना प्रश्न. आता शिक्षिका मुलांना रंग भरायला लावते बा, मग कशासाठी करते? पहिलं ऑप्शन म्हटले वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावलं. नाही बाबा, माझ्या डोक्याला ताण देतायत म्हणून मी यांना काम लावून दिलं, तर अजिबात नाही.
क्रियात्मक क्षमता विकसित होण्यासाठी म्हणजे अधोगामी सिद्धांत विकसित होण्यासाठी ऑप्शन 2 बेस्ट वाटतं. उद्वयन बालकलावंत. अरे बाबा आत्ताची त्यांना सुरुवात, बालकलावंत कुठून निर्माण होतील, म्हणजे हे ऑप्शन पण चुकीचं आहे. आणि मुलांना नियुक्त कार्यात सहभागी देणे अजिबात नाही. तर क्रियात्मक कौशल्याचा विकास होण्यासाठी काय केलं, चित्र काढणे, रेषा मारणे हे दिलं जातं. त्याच्यानंतर 116 प्रश्न बघा. 116वा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या, वाचा. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव मदतरूप ठरतो. बघा, मौखिक भाषा विकसित झाला पाहिजे म्हणजे विद्यार्थी बोलका झाला पाहिजे, तर काय मदतरूप ठरेल. पहिले दिले कवितेची एकट्याने आणि सामूहिक वाचन. काही उपयोगी आहे का एकट्याने सामूहिक वाचन, तर अजिबात नाही. भूमिका अभिनय सगळ्यात बेस्ट आलं. शिक्षकाच्या पाठोपाठ सामूहिक वाचन अजिबात नाही. आणि शिक्षकाच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक वाचन, शिक्षक बोलतोय माझ्या मागे म्हणा, चालेल का, तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं भूमिका अभिनय म्हणजे उदाहरणार्थ त्याला एखादं पार्ट असेल, एखादा प्राणी असेल, त्याने बघितलं असेल टीव्हीवर, सर मी मोगली बघितलं किंवा काही मोठू पतलू बघितलं, मग त्यावर तू भूमिका करून दाखव, कसा म्हणतो मोगली, कसा म्हणतो तबाकी, म्हणजे या पद्धतीने काय होईल, तो अभिव्यक्त होईल. त्याच्यानंतर प्रश्न 117. प्रश्न 117 काय म्हणतो, काळजीपूर्वक समजून घ्या. इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते. म्हणजे शिक्षिका काय करते का पाठातील कथेच्या ज्या घटना आहेत, म्हणजे तिने काय केलं असेल, पाठ वाचायला लावलं आणि ज्या पाठामध्ये ज्या घटना आलेल्या आहेत त्या घटना काय करा आता क्रमांकाने वाचणं. मग याच्याने काय होतं, सगळ्यात महत्वाचं काय होतं, याने वाचन आकलन सुधारतं. काय होतं, वाचन आकलन म्हणजे काय, तुम्ही कशा पद्धतीने आकलनात्मक आदान येणार नाही, कारण ते काही कोणाला सांगत नाही. ज्या वेळा ते दुसऱ्याला सांगत असतील, तू जर शिक्षिका म्हटली असेल तुम्ही वाचलेला पाठ विद्यार्थ्याला तुमच्या मित्राला सांगा, त्या घटना विद्यार्थी तुमच्या मित्राला म्हणजे आदान करा असलं, पण इथे वाचन आकलन चालू आहे. त्याच्यानंतर प्रश्न 118 काळजीपूर्वक समजून घ्या. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूवरील त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या क्षमतेवर भर पडतो. म्हणजे शिक्षिका काय करते, आता साहित्य म्हणजे वस्तू आहेत, समजा तिने एक कप आणला, या कप असेल, त्या कपावर कप नाव लिहिलं आणि तो काय केला, त्याच्यावर पट्टी चिटकवली. म्हणजे अशा पद्धतीने काय केलं, ते चिटकवल्या, डब्बा असेल, कप असेल, विविध साहित्यांवर काय केलं, त्यांची परिचय करून देणारे नावं चिटकवली. आता कोणत्या क्षमतेवर भर पडेल, आता तुम्हाला कोणती क्षमता, आता व्याकरण सुधारेल का, तर अजिबात नाही. लेखन कौशल्याचा काही विकास होईल का, तर अजिबात नाही. अक्षर लेखन विकासाचं सगळ्यात महत्वाचं काय होईल, शब्दसंग्रह वाढेल. काय होईल, शब्दसंग्रह वाढेल. आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, तिथे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जा, तिथे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल, त्याने तुम्ही ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 119 प्रश्न 119 काय म्हणतो बघा, मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे. काय म्हटलंय, मुलांची भाषिक क्षमतेचं मूल्यमापन करायचं आहे आणि पुढीलपैकी कोणती पद्धत कमी महत्वाची विचारले, जास्त महत्वाची नाही, कमी महत्वाची. आता कथाकथन चांगलंय, कथा लेखन चांगले, म्हणजे उदाहरणार्थ कथा लेखन तू एखादं लिहून टाक, ते पण चांगले. घटना वृत्तांत तू एखादी पाहिलेली घटना लिहून टाक. पण लेखन सराव म्हणजे जे तू तुझ्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकात लेखन सराव म्हणजे काय, जसं तसं लिहून काढणे. लेखन सरावाने काय होईल, कौशल्य बघता येईल का, फक्त तो मांडणी करतोय पण त्याचं मत मांडत नाही, म्हणजे लेखन सराव काय कमी आहे. आता प्रश्न शेवटचा 120 काळजीपूर्वक समजून घ्या. तुम्हाला बॅच वगैरे सर्व काही उपलब्ध आहे, बॅच मध्ये हे सर्व काही उपलब्ध आहे. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. मोबाईल नंबर पण तिथे तुम्हाला दिलेला असेल. काही बॅच लावण्याआधी तुम्ही तिथे PSC अकॅडमी ही ऍप डाउनलोड करून घ्या. प्रश्न 120 विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल. मुलांची भाषिक क्षमता विकसित करायची आणि त्यासाठी कोणता प्रश्न विचारणे मदतरूप ठरेल. पहिलं म्हटले तुम्हाला आवडलेलं पुस्तकाचे नाव सांगा. आता एकच पुस्तक समजा मी सांगितलं पानिपत, मला आवडलेलं पुस्तक, काही विकास होईल का, तर अजिबात नाही. पसंती या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा. पसंती 4-5 वाक्य तयार करून दिल, विषय संपून जाईल. म्हणजे इथे पण काही होईल का, आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा. म्हणजे तुमचा आई म्हणजे तुझी आई आणि तुझ्यामध्ये काही संवाद झाला होता, मग तो मारझोडचा पण राहू शकतो. बरोबर आहे का नाही, कारण नाही सर मी असं एक वेळा न सांगता कुठेतरी निघून गेले होते आणि मग आईने मग रागवली, बोलली, भांडलं, मग तुमची आरती कशी केली, हे सगळा संवाद तुम्ही लिहू शकतात. म्हणजे काय होईल, याच्याने मौखिक भाषा विकसित होईल. ऑप्शन 3 ने. आणि ऑप्शन 4 काय म्हटलं, तुम्ही वाचलेल्या कथेचं कवीचं नाव सांगा. म्हणजे तुम्ही एखादी कविता वाचली,
ते सांगून दिलं विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरी असेल. काही विकास होईल का तर अजिबात नाही. ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण आईसोबत होणारा संवाद याच्याने जास्त मौखिक अभिव्यक्त होईल. बघा व्हिडिओ कसा वाटला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांना बॅच बद्दल लवकर सांगा, कारण वेळ वाया घालवू नका. व्हिडिओ लाईक सर्वांनी करा आणि तुमचा स्कोर किती आला कमेंट बॉक्स मध्ये, तुमचा स्कोर किती आला हा कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. काल तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली होती.